गंगा गोदावरी तिरी वसलेलं हे नाशिक. समोर आपल्याला दिसतीये ती गोदावरी, हे निळकंठेश्वराचं मंदिर. आणि अर्थात या एवढ्या मोठ्या पायऱ्या बघितल्या की तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण आलोय हे नाशिकचं अतिप्राचीन आणि प्रख्यात असलेलं हे गोरेरामाचं मंदिर. याची स्थापना दिसतीये आपल्याला ते 1782 सालची. नाशिकला खरं तर या पुरातन वास्तूंचीच ही ओळख आणि ही मंदिरं या गावाचा खरं तर आत्मा. या मंदिराची जी सेवा करतायत ते निनाद कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत. निनादजी नमस्कार. आणि आपल्याकडे या मंदिरात आलोय तर चला आम्हाला आत घेऊन चला. इथं दिसतोय तुम्हाला तो पुढे असलेला सभामंडप आणि आत असलेला हा गाभारा. नाशिक म्हटलं तर आपल्याला काळाराम माहितीये, पण काळारामाच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे नदीच्या पल्ल्याआड जो आहे तो हा गोरेराम. गोरेराम का आणि या मंदिराची काय खासियत आहे हे आपल्याला आता निनादजी सांगतील. जय श्रीराम. जय श्रीराम. निनाद कुलकर्णी हे खरं तर या पिढीची प्रतिनिधित्व करणारे, संस्कृत शिकलेले, ज्योतिष्य शिकतायत आणि या नाशिकच्या या मंदिरांप्रती आस्था असल्याने त्याबाबत सुद्धा ते संवर्धनाचं कार्य करतायत. निनादजी नमस्कार. नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम. तर हे मंदिर आपण असं म्हटलं की 1782 साली बांधलं गेलं, तर काय आहे या मंदिराची खासियत? आता येणारा रामोत्सव आहे, रामनवमीचा उत्सव आहे आणि नाशिकमध्ये या गोरेरामाचं स्थान काय आहे, काय वैशिष्ट्य आहेत हे तुम्ही सांगा. हे मंदिर जे आपण बघतो आहे हे 1782 साली नाशिकच्या जवळच माधवराव पेशव्यांचे सरदार महादेवराव हिंगडे म्हणून होते, त्यांनी या मंदिराची स्थापना केली. आणि या मंदिराचं एक वैशिष्ट्य असं आहे की हे पंचायतन शैलीमधलं मंदिर आहे. पूर्वीच्या काळी शैव आणि वैष्णव यांच्यामध्ये खूप मोठा वाद व्हायचा आणि इतिहासाची जर पानं आपण चालली तर लक्षात येतं की नाशिकचा जो कुंभमेळा भरतो तर त्या कुंभमेळ्यामध्ये सुद्धा हा शैव आणि वैष्णव हा वाद एकदा खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाला आणि बऱ्याच साधूंच्या हत्या सुद्धा त्या वादामध्ये झाल्या आणि पेशवे स्वतः त्या वादामध्ये पडले. आणि त्यांनी मग असा नियम घालून दिला की वैष्णव लोकांचा जो कुंभमेळा आहे तो नाशिकला होईल रामकुंडामध्ये आणि शैवांचा त्र्यंबकेश्वरला होईल कुशावर्तामध्ये. तर तिथे आपल्याला या मंदिराचं बीज कुठेतरी सापडतं. त्याचं कारण असं की हिंगणे हे पेशव्यांचे सरदार माधवरावांनीच तो वाद मिटवला होता आणि त्यामध्ये हे मंदिर पंचायतन शैलीमधलं आहे. म्हणजे शंकराचार्यांनी जी पूजा पद्धती घालून दिली आहे की कोणत्याही एकाच देवाची पूजा जरी आपण करणारे असलो तरी आपलं जे प्रधान पूजनीय दैवत आहे ते मध्ये ठेवायचं आणि त्याच्या 4 बाजूला गणपती, त्यानंतर देवी, सूर्य, विष्णू आणि शिव हे 5 देव त्याच्यामध्ये येतात, ते असलेच पाहिजे. त्याप्रमाणे या मंदिरामध्ये मधोमध जरी रामाची मूर्ती असली तरी अन्य 4ही बाजूंना आतमध्ये सूर्याची मूर्ती आहे, देवीची मूर्ती आहे, गणपती आहे आणि शंकर आहे. बघूया आता आपण त्या मूर्ती. पंचायतन मंदिरे असं निनादजी सांगतायत. आता आपण या मूर्तींकडे बघतोय तर मध्ये असलेले प्रभू राम, अर्थातच त्यांच्या उजव्या बाजूला असलेले लक्ष्मण आणि डाव्या बाजूला असलेली ही सीतामैया. पण त्याच्याबरोबर आम्हाला 2 मूर्ती आणखीन दिसतायत की ज्या बाकी राम मंदिरात आपल्याला दिसत नाहीत. त्या कशाच्या आहेत? ही भरत आणि शत्रुघ्न जे रामरायांचे बंधू आहेत त्यांच्या या मूर्ती आहेत. आणि हे खरं तर या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. संपूर्ण नाशिकमध्ये रामरायाची भरपूर मंदिरं आपल्याला दिसतात, पण हे एकमेव मंदिर असं आहे की जिथे प्रभू रामचंद्रांच्या समवेत भरत आणि शत्रुघ्न सुद्धा आहेत. त्याचं कारण म्हणजे रामराय हे वनवासाला निघालेले असतानाची ही मूर्ती नाहीये, तर सिंहासनावर आरूढ झाल्यानंतर जे दोन्ही भागांना 2 बंधू जसं वर्णन येतं त्याप्रमाणे ही मूर्ती आहे. बरोबर, म्हणून ती सालंकृत आहे आणि राजेशाही पूर्ण याच्यामध्ये
त्याचा बरोबर. थाट आहे रामरायाचा. आता ही मूर्ती इथे आपल्याला देवीची दिसते, अगदी पायाशी देवाच्या उभी असते. हे जे आहे समोर हा आपल्याला अष्टकोन जो दिसतो आहे, हो. इथे पूर्वी कारंजा होता अच्छा, जुन्या हो, प्रकारचा. सगळ्या मंदिरांमध्ये पूर्वी कारंजा आणि कारंजे पाईप असायचे. सिस्टीम जी आपण म्हणतो तसं इथून पाणी गेलं की बाहेर ते डायरेक्ट जातं, अशी बरोबर. आतमध्ये पाईपलाईन केलेली आणि आहे. ती दगडीच ओहोळ दगडी आहे, असायची. दगडी आहे. बरोबर. तर इथे हा कारंजा पूर्वी होता आणि कारंजाच्या अगदी मागे म्हणजे जलदेवता जी आहे नाशिकची गोदावरी, गोदावरी. तर ही गोदावरी देवीची मूर्ती आपल्याला दिसते. तिच्या हातामध्ये जे दोन्ही ध्वज चिन्ह आहेत, तर त्याच्या एका बाजूला बघा आपल्याला शंकराचं जे आहे पिंडीचं चिन्ह ते दिसतं दिसतंय. आणि एका बाजूला रामराय दिसतात, 3 जे हो. देव आहेत. हो. तर ही गोदावरी जी आहे तर ही गौतमी गंगा आपण हिला म्हणतो, म्हणजे ती वृद्ध गंगा आहे. बर. भागीरथाने जी गंगा आणली हो. काशीची, त्याच्याही 10,000 वर्षपूर्वी ही गोदावरी गोदावरी आहे आलेली. आणि ही गौतम ऋषींनी आणली म्हणून तिला विप्रगंगा तिचं नाव नाव आहे. तर ही गोदावरीची मूर्ती समोर आपल्याला दिसते. आणि हे कोण आहेत पायाशी बसलेले? तिच्या दोनही बाजूंना आपण इथे रामकुंडावरती जर गेलो तर त्रिवेणी संगम आहे रामकुंडावरती. गोदावरी, अरुणा आणि वरुणा या 3ही नद्यांचं एकत्रीकरण तिथे आहे. तर आता अरुणा आणि वरुणा अगदी गुप्त स्वरूपामध्ये आहेत, तेवढ्या मोठ्या दिसत नाही, पण कदाचित या अरुणा आणि वरुणा असाव्यात असं आपण अंदाज बांधू शकतो एकूण मूर्तीच्या संपूर्ण ह्याच्यावरून. एका हातामध्ये कमंडलू आहे, जपाची माळ आहे आणि हे 2 ध्वज आहेत. इथे सुद्धा शैव आणि वैष्णव यांचं ऐक्य दिसतंय. बरोबर. आणि पंचायतन जे तुम्ही आम्हाला सांगत होता, आता त्या मूर्ती आपण बघूया. येस, जसं निनादजींनी सांगितलं की हे पंचायतन मंदिर आहे, याचा अर्थ की रामरायांची मूर्ती ही मध्ये आहे आणि त्याच्या बाजूला इतर देवतांची मूर्त्या आहेत, जसं आपल्याला शंकराचार्यांनी या पंचायतनाची पूर्ण रचना केलेली आहे. तर आपण इथे बघू शकता आता ही मूर्ती. हे जे आहे हे विष्णू पंचायतन आहे. त्यामुळे विष्णू स्वरूप रामराय मध्ये आहेत आणि त्यांच्या 4ही बाजूंना अन्य 4 देव. कोणत्याही शास्त्रामध्ये आपण बघितलं तर ज्याप्रमाणे आपल्याला पंचायतनाची रचना जी दिसते, इथे शंकर आहेत, त्यानंतर पलीकडे गणपती बाप्पा आहेत, रामरायाच्या डाव्या बाजूला देवीची मूर्ती आपल्याला छोटी दिसते मागे, आणि उजव्या बाजूला रथावरती आरूढ असणारी म्हणजे अष्टभुजा देवीची ही मूर्ती मागे आपल्याला दिसते. 7 घोड्यांच्या रथावरती आरूढ असणारे सूर्यनारायण सुद्धा मंदिरात दिसतात. म्हणजे हे विष्णू पंचायतन आणि या छोट्या छोट्या मंदिरांचे कळस सुद्धा आपल्याला दिसतात. म्हणजे या 4ही मंदिरांना आतमध्ये सुद्धा छोटेसे कळस आहेत. हे पंचायतन मंदिर आहे, अतिशय प्राचीन आणि सुंदर अशा या सगळ्या मूर्ती तुम्ही दाखवताय आम्हाला. देवाची रोजची सेवा कशी असते, नित्य सेवा कशी असते? नित्य पूजेमध्ये सकाळी सर्वच देवतांची षोडशोपचार पूजा केली जाते. त्यानंतर रामरायाला दुपारचा नैवेद्य आणि संध्याकाळी आरती आणि दुपारची आरती अशी नित्यपूजा इथे असते. आणि एकादशीच्या दिवशी संपूर्ण या मूर्तींना स्नान घातलं जातं, अभिषेक केला जातो. या पूर्ण संगमरवरी मूर्ती आहेत आणि जवळपास 250 वर्ष 200-250 वर्ष जुना आहेत. त्यामुळे संगमरवरी आहेत म्हणून तो गोराराम आहे. आपण बघतो की त्या पांढऱ्या शुभ्र आहेत मूर्ती दिसायला आणि म्हणून त्याचं नाव गोरारामाचं मंदिर आहे. आणि आता आपल्याला रामनवमी येईल, तर रामनवमीचा उत्सव कसा साजरा होतो? रामनवमीच्या उत्सवामध्ये इथे रोज भजन सेवा असते. त्यानंतर रामरायासमोर कीर्तन आदी कार्यक्रम होतात. संध्याकाळची आरती इथली मोठी असते आणि त्या आरतीला सुद्धा बरेच भक्त इथे जमा होत असतात. आणि नवमीच्या दिवशी इथे मोठा उत्सव असतो, भंडारा केला जातो, त्याच्यामध्ये बरेच भाविक प्रसाद घेऊन इथे जातात. बरोबर. आता या मंदिराची खासियत अशी आहे की या मंदिराला ना दोन्हीकडनं एंट्रन्स आहे. म्हणजे आपण जे चढून आलो त्या पायऱ्या, आणि जर का तुम्ही बघितलं तर या मंदिराच्या मागच्या बाजूला सुद्धा एक दार आहे. कदाचित हे मंदिर अगदी गोदाकाठी आहे. समजा पूर आला, पाणी आलं आणि हा रस्ता बंद झाला पाण्याने, तर अडचण होऊ नये, भाविकांची अडचण होऊ नये, पुजाऱ्यांची अडचण होऊ नये म्हणून त्या काळचं असलेलं स्थापत्यशास्त्र की मागच्या दरवाज्याने ये जा होऊ शकते. आणि मागचा दरवाजा म्हणजे गोरेराम गल्लीतला हा दरवाजा, तिथून ये जा करणं सोपं होतं. खरं तर एकंदरीतच आपण या 200-250 वर्षापूर्वींच्या स्थापत्यशास्त्राचा विचार केला तर अतिशय कल्पक, अतिशय योजनापूर्वक असलेलं हे स्थापत्य. हे मंदिर तुम्ही बघता, इथे लाकडी कमानी आहेत, कोरीव कामं आहेत,
आणि हे सुद्धा त्या काळचं अजूनही चांगलं टिकलेलं आहे. खरोखरच नाशिकचं वैभव असलेलं हे गोरेरामाचं मंदिर. जसे मंदिरात गाभाऱ्यात तुम्ही प्रवेश करताय तसं तुम्हाला दिसते ही शंकर पार्वतीची मूर्ती. समोर असलेला नंदी जर का जवळून बघितलं, या मूर्तींच्या शैली जशा राम मूर्ती आहेत त्याच मूर्तींच्या शैली आपल्याला दिसतात. त्यामुळे असं म्हणायला हरकत नाही की एकाच काळी कदाचित एकाच कारागिराकडनं या सगळ्या मूर्ती घडवलेल्या असतील.